आम्ही चुकीच्या दरवाजाने आतमध्ये जाणार होतो. गुफा होती असं आम्हाला वाटलं, पण ती गुफा नव्हती. मला माहितीये इट्स बीन अ लॉंग टाइम कोणता ब्लॉग किंवा काही नाही आला, बट हिअर आय एम. पहिले let me tell you something. तुम्हाला माहिती असेल की इंस्टाग्राम वरती आम्ही एक रील चांगली पोस्ट केलेली and that reel went up to 3.5 million views and everything. So आम्ही असंच डिस्कस करत होतो एक दिवशी रॅन्डम संडे चॅट वरती की बेसिकली आमच्या गर्ल्स ग्रुप आहे की इथे जाऊया तिथे जाऊया आपण वन डे ट्रिप करू कुठेतरी जाऊ स्टाफ असं असं झालं. अँड देन द कन्क्लुजन केम अँड देन लाभश्री बोलली अरे हम्पीला जाऊया. And everyone was done. So हम्पी लिटरली मला वाटतं 1.5 hours मध्ये आमचं डिसाईड झालं की आम्हाला कुठे जायचं. आणि नोबडी वॉज डुईंग किचकिच ऑर एनिथिंग की मला सुट्टी नाही मिळणार काही नाही मिळणार. ठरलं की आम्हाला हम्पीला जायचंय आणि टिक 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 बुकिंग डन. जायचे पण ट्रेनची बुकिंग करून टाकली यायची पण ट्रेनची बुकिंग करून टाकली त्याच संध्याकाळी स्टेची पण बुकिंग झाली आमची. सो म्हणजे असं एकदम रॅन्डम थिंग की ही ट्रिप फक्त गर्ल्स ट्रिप होती. त्यावर नो बॉयज. आणि आम्ही हे बॉयजला सांगितलं पण असं सरप्राईज देणार. मग आम्हालाच नंतर सक्से तरी वाटायला लागलं की अरे आपण यांना सांगितलं नाही. आय गेस 2-3 दिवसानंतर आम्ही त्यांना सांगितलं की दॅट वी आर गोईंग झालं. अँड देन वी वेंट आणि त्याच्या पुढची सगळी जर्नी रेकॉर्डेड आहे. सो या लेट्स वॉच दॅट. आणि माझी आयुष्यात पहिल्यांदा कन्फर्म तिकीट झालेली आणि लोअर बहुत थक गया हूँ. परफेक्ट मिळाले. परफेक्ट मला कोच मिळाला. लक लागतं याच्यासाठी बस बाकी काय नाही. ते पण बुक झालं. आम्ही ऍडव्हान्स 1 पेमेंट त्याला करून झालं. सकाळी सगळे ट्रेनचे तिकीट ट्रेन ग्रुपवर टाकले. मिस्टेक खाली माती खाली. ठीक आहे पण आम्ही त्याला कव्हर अप केलंय. मे बी त्यांना माहिती सगळ्यांना गर्ल्स जाणार आहेत. ऑफकोर्स बॉईज तर परत प्लॅन काहीच नाही झालेला आणि गर्ल्स ऍज युजल जर त्यांच्या इगोवर आलं तर ते करतील पण सांगता नाही येत. करू शकतो नाही तर रॅन्डम ठरू शकतो आणि त्या दिवशी सेम डेला करू शकतो. तेवढं त्यांच्यात आहे. मला त्यांच्यावर तेवढा सेम डेट मध्ये ते पण काहीतरी प्लॅन करते. तो चलिए शुरू कर. हॅलो गाईज, आम्ही आता आलोय कळंबोळीला. मी या लोकांना गरिबांना होतो लोकांना ज्या टायमाला आपण लोकांना खायला देतो या गरिबांना आहे का काय. अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. तर आपला सस्पेन्स आता संपलाय. आम्ही आलो आता कळंबोळीला. आता इकडनं आम्ही 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग वरून पहिला लोणावळा. क्या पता हम्पी आ जाए वो भी. नहीं हाँ इतना नहीं होगा. लोणावळ्याला आम्ही मॅगी खाणार आहे. तिकडनं मग आम्ही कुठे भीमाशंकर ना आधी भीमाशंकरला जाऊन तिकडनं आम्ही जाणार आहे अलिबागला. अलिबागला आम्ही जाणार आहे. मस्त थोडा चिल होणार आहे. जरा स्ट्रेस आउट होणार आहे. ये समस्या है रे क्या बोलने का. आज दिवस पहिला 18 जून 2024 गर्ल्स ट्रिप पहिली. हम्पीला चाललोय आम्ही आणि गर्ल्स ट्रिप आहे ना थोडस सो आता बघू ट्रेन येते. आमचं थोडं कन्फ्युजन झालंय. B4 कुठे B2 कुठे S1 कुठे S2 कुठे
आम्ही थोडस परमिटेशन कॉम्बिनेशन्स लावून एका ठिकाणी उभे राहिलोय. बघूया आता कुठे येत आहे स्टेशन नाही, ट्रेन कुठे येत सॉरी. आणखीन मी सगळ्यात जास्त कष्ट केलेले आहे. मी पनवेल वरून आहे ना 10 वेळा वरती खालून आली आहे. मला तर खूप टेन्शन आले. अर्धे लोक बोलतात तिथे उभं राहा. अर्धे लोक बोलतात तिथे उभं राहा. मग आता आम्ही मिडलला उभे आहोत. आम्ही एंडला आहोत. एक्स्ट्रीम टोकावर. आम्ही म्हटलं ट्रेन मध्ये चढू आणि जो का देखा जाएगा. खड्ड्यात गेलं सगळं. आज कुछ तुफानी करते. तरी आमचं थोडस लॉजिक जसं आहे तसं तरी वाटतंय बरोबर ठिकाणी उभे आहोत. 2 मिनिटं 2 minutes टू गो. ट्रेन 2 मिनिटात येईल आमची. पळायला रेडी राहतोय आम्ही. अशी ट्रेन आम्हाला अशी तिथून हेडलाईट दिसली ना की आम्ही लगेच बॅग घेऊन उभे राहणार आहे पळायला. मॅरेथॉन सुरू होणार आहे आमची. म्हणजे ते पसारा पण दाखवून द्या आपला एक. हो हे बघा. आमचा पसाराही बघून द्या. असं बघा ना हा काहीच नाहीये. ह्याचा डबल होण्याची चान्सेस आहेत तिकडे. हो जर शॉपिंग केली तर ऑफकोर्स आहे. मुली आहोत यार, करणारच आम्ही शॉपिंग. असं कसं नाही करून चालणार आहे. म्हणून मी एक्स्ट्रा बॅग घ्यावी लागेल. एक्स्ट्रा बॅग तिकडेच घेणार आम्ही. आम्हाला एक्सपिरियन्स आहे. सगळं तिकडेच घेणार आहे आम्ही. लोक आम्हाला अशी बघतात की आम्ही ब्लॉगर आहोत. आम्ही आहोत इन्फ्लुएन्सर्स. 3 मिलियन व्ह्यूज गेले आमच्या रीलला. आणि त्यासाठीच हे ट्रिप. एका दिवसात फायनल झालेली ट्रिप. एका दिवसात फायनल झालेली ट्रिप. लेट्स सी आता आम्ही बहुत टाइम है हमारे पास. आम्ही फिगर आउट केलं फायनली. आम्ही जिथे उभे होतो तिथे 4 पावलं चाललो आणि आमचा V4 तिथे चालला फायनली. का काढलं इथून? मला दाखवायचं होतं ब्लॉग मध्ये. हा हे बघा. तुम्हाला दिसत नसेल, मोठा दिसत असेल पण ठीक आहे. हावड़ा रेल वाया नागपुर थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 4 पर आ रही है. B2 हा तो S2 दिसतोय पण तो B2 आहे. मुंबई B2 आहे तो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता ट्रेन आल्यावर आम्ही रेल पकडतो. वाया नागपूर थोड्याच वेळात आणि मग आतमध्ये गेल्यावर सांगतो काय प्लॅटफॉर्म झालं. क्रमांक आवाज येतोय की माहिती नाही, मला नाही माहिती. बोंबलते ना एवढी ती मग ट्रेन आली आमची. बघायची तुम्हाला? बघायचंय तुम्हाला? बघायचंय? आम्ही बसलोय आणि आमचं किस्मत एवढी खराब आहे की आम्हाला सगळ्या अप्पर सीट मिळाल्या. सगळ्या A to Z. नशिबाने ह्या 2 अशा समोरासमोर मिळाल्या म्हणून ऍटलिस्ट आमचं झालं खाणं पिणं थोडस आणि थोडी तडजोड करून उद्या सांगतो काय ते. आणि काय तडजोड करून बसलोय आम्ही. हो आम्हाला बसायला येत नव्हतं तरी आम्ही बसलोय. पण ठीक आहे आता काय करायचं. नो. तर असे बसलोय आम्ही आणि असे टॉर्च वरती. आणि ही मग छोट्या बरोबर खेळते. दिसत नाही. सीन सांगायचंय का आता? नको नको ऐकतील ना ते लोक. त्यांना ऐकायला नाही गेलं पाहिजे. आपला इथे वेगळाच आमची जागा ही पण जाईल. सगळं स्टार्टिंग पासून नंतर उद्या सकाळी 8 नंतर सांगतो. नहीं हुआ हमसे. जागा शोधली. चुपचाप बैठना नहीं हुआ हमसे. विदाउट लाईट. हा म्हणून आमच्या आम्ही रक्तात नाहीये. बाहेर आलो आणि इथे बसलोय. तडजोड. TC च्या seat त्या वर. आतापर्यंत मला भेटलं. आणि आता आणि story समोर time. काय ते पण दाखव. काय काय आहे? Danger. हो इथेच बसायचं ना आम्हाला. अंगात किडे. निखिल पाटीलच्या मग अंगात काय? होते, त्यात नामचं त्यांनी. निखिल पाटीलने सगळ्यांना आशीर्वाद देऊन पाठवलाय. मी नाहीये, तुम्ही धडपडा आणि किडे करून या. असं केलं सगळं message करा. का त्याने? मी सांगते. इनोसेंट. तर आता आम्ही गेलो तिकडे आणि आमच्या 2 सीटच्या खाली एक फॅमिली बसली. दरवाजा कुठे? खूप पण इकडे अशी platform आला. साऊथची फॅमिली होती. लँग्वेज पण झालं? कळत नव्हती. खोलावं लागेल. तर माणूस एक होता त्यातला. खूप डॅम्बिस होता तो. त्याने हे केलं. त्याची बायको बोलली की लाईट हे करा तुम्ही लावा तुम्हाला हवी असेल तर जेवताय म्हणून. आणि आमची आसावरी
आमच्या आसावरीने सांगितलं वो उनको नहीं चलता ना. आणि तो तिचा नवरा होता. ती बाई पण हसायला लागली. तिचा नवरा तिच्याकडे रागाने बघतोय. असं हे सगळं झालं आमच्यासोबत. तर व्हॉट एव्हर त्या करतायत त्या. कर्जत हे होतं, हे बघा स्टॉप होता ना काही लोकांना नव्हतं काय एका ठिकाणी बसतायत. आणि आपण तिथेच बसलो जिथे डोर ओपन करायला पाहिजे. अरे पण नाहीये हॉल्ट. जागा आहे? माहित नाही. म्हणजे प्लॅटफॉर्म तिकडे आलाय, दार हे ओपन झाले. आणि आम्ही आणि जिथे बसलो इथे समोरच तिथे door आहे. आम्ही समोरच door door बंद आहे. ठेवलाय. हे बघा, आम्ही डोर बंद ठेवलाय. पण इथे ओ, हॉल्ट पण नाहीये. अंगातले किडे. पण इथे हॉल्ट पण नाहीये. हा ते पण आहे, त्यामुळे कोण आणि चढणार पण नाही. आम्हाला खूप लेट होणार आहे जायला सकाळी. सकाळी नाही आपण नका ऑलरेडी बोलू. दुपारी बसलो नका होतो. मला असं वाटतं की नका बोलू. हा का बोलताय तुम्ही? सिमरन तू बोल. उद्या आम्ही लवकर जाणार. कारण ट्रेनचा Yes. प्रवास आम्ही करतो रेग्युलर बेसिस. अरे होईल. आम्ही लवकर पोहोचणार आहोत. आम्ही आमचं आम्ही लवकर पूर्ण पोहोचलो. itinerary, पूर्ण आम्ही प्लॅन लवकर पोहोचलो. झाल्यासारखीच होईल. आम्ही पोहोचलो. आम्ही लवकर पोहोचलो. येस डॉट 1 ला स्टेशनला होतो. येस. अर्ली होती आमची ट्रेन. जास्त होत जास्त मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन मला वरती बसलेला म्हणजे युनिव्हर्स जरा जरा तरी लाज बाळगा. निर्लज्जम सदाच. मग काय इथे गरम होत आहे. जरा आम्ही खेळतोय, आम्ही स्पाय करून एक गेम आहे तो खेळतोय. आपण नंतर बोलू. बाय बाय. फर्स्ट टाइम तो मैच आहे ना बेल घंटा ती बेल घंटा असते ती वाजत